आणि मी त्याला सांगितलं, त्याचं एकच रिएक्शन होतं की आपण डॉक्टरकडे जाऊ आणि हे सगळं ठीक होऊन जाईल. कारण लहानपणापासून आपल्याला फक्त स्त्री आणि पुरुष हेच सांगितलेलं असतं आणि तीच माहिती असते. त्या दृष्टिकोन जो आहे ट्रान्सजेंडर कम्युनिटीकडे बघण्याचा तो खूप चुकीचा आहे की हे लोक फक्त बेगिंग करतात, सेक्स वर्क करतात किंवा सगळे टाळ्याच वाजवतात. पण तेव्हा स्वतःला मोटिवेट करण्यासाठी मी मोटिवेशनल मूवीज बघायचे, मी सॉंग्स ऐकायचे आणि कधी कधी हे बुक्स वाचायचे. तृतीयपंथी समाजाचा ढोलताशा पथक आपण 2 वर्षापूर्वी सुरू केलं होतं. तर शिखंडी ढोलताशा पथक ते नाव आहे. नमस्कार, मी ईश्वरी. आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज, जिथे प्रत्येक कथा असते संघर्षाची, जिद्दीची आणि समाज बदलण्याच्या ध्यासाची. आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आपण साजरा करत आहोत महिला दिन. महिला दिन स्त्री शक्ती, आत्मसन्मान आणि समानतेचा दिवस. पण आजच्या या विशेष दिवशी आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी केवळ स्वतःची ओळख निर्माण केली नाही तर संपूर्ण समाजासाठी लढण्याची ताकद दाखवली. समाजात अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या तृतीयपंथीय समाजासाठी आवाज उठवणारे आणि समाजसेवेच्या माध्यमातून अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आणणारे आजचे आपले मान्यवर पाहुणे. चला तर मग स्वागत करूया मनस्वी गोविलकर मॅडम यांचं. सर्वात आधी महिला दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा ताई आणि थँक्यू आणि स्वागत आहे परिवर्तन मध्ये. मला सगळ्यात आधी सांगा की तुमचा जीवन प्रवास आतापर्यंतचा कसा झाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय अडचणी आल्या? जसा प्रत्येक तृतीयपंथी महिलेचा प्रवास असतो तसाच माझाही होता की बाय बर्थ मला डॉक्टरनी एक मेल म्हणून असाइन केला होता. ओके. पण नंतर जेव्हा आपण वयात येतो किंवा आपण म्हणतो प्युबर्टी हिट करतो तेव्हा आपल्याला ऍक्च्युअल कळायला लागतं की आपल्या सेक्शुअलिटी किंवा जेंडर काय आहे. कारण लहानपणापासून आपल्याला फक्त स्त्री आणि पुरुष हेच सांगितलेलं असतं आणि तीच माहिती असते. त्यामुळे डॉक्टर सुद्धा मेल फिमेल हेच असाइन करतात. मग तिथून तो प्रवास सुरू होतो ऍक्च्युअल मध्ये की आपलं स्वतःचं अस्तित्व काय आहे किंवा आपण काय आहोत ही शोध घेण्याची जी प्रोसेस असते ती सुरू होते. मग त्यानंतर स्वतःला एक्सेप्ट करणं, स्वतःला एक्सेप्ट केल्यानंतर मग समाजाला ते समजावून सांगणं की मी जे आहे ते योग्य आहे आणि मी अशीच आहे. तर तो एक प्रवास भरपूर लॉंग आहे आणि घरच्यांना समजावून सांगणं आणि आजूबाजूला आपले जे आपण समाज म्हणतो त्या समाजाला सगळ्यांना एकत्रित करणं, समजावणं हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कारण आपला समाज आज तितका विकसित नाही आहे की अजून एक्सेप्टन्स आहे ट्रान्सजेंडर्सना आणि समाजात एक्सेप्टन्स नसल्यामुळे घरी एक्सेप्टन्स मिळत नाही. म्हणून तो स्ट्रगल थोडा प्रॉब्लेमॅटिक होतो. पण आता अवेअरनेस वगैरे होत आहेत तर तो माझा तसा छोटा, मी आता फक्त एक हे दिलंय पण आपण बोलता बोलता तुम्हाला अजून कळून जाईल. अच्छा, मग घरच्यांना तुम्ही कसं म्हणजे समजवलं किंवा म्हणवलं की मला हेच करायचंय आणि मला असंच जगायचंय पुढे चालून? ऍक्च्युअली मी जेव्हा घरच्यांना सांगितलं सगळ्यात पहिला मी मला भावाला माझ्या फोन करून सांगितलं होतं आणि मी पुण्यात होते कॉलेजसाठी आणि मी त्याला सांगितलं, त्याचं एकच रिएक्शन होतं की आपण डॉक्टरकडे जाऊ आणि हे सगळं ठीक होऊन जाईल. मी तो फोन कट केला. त्याच्यानंतर आजपर्यंत आम्ही त्या टॉपिक वरती कधीच बोललो नाही. मग मी आई वडिलांना समजून सांगितलं. मग त्यांचं होतं की आपण बघूयात काय करता येईल असं. मी सांगितलं काउन्सिलिंगची गरज तुम्हाला आहे, तुम्ही काउन्सिलिंग घ्या, आपले फॅमिली डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडून तुम्ही माहिती घ्या की काय असतं काय असतं. मग तिथून त्यांनी थोडस त्यात रिसर्च करायला सुरुवात केली. कारण आपण जर एक MBBSच्या स्टुडंटला इंजिनिअरिंगचा पेपर दिला तर तो काहीच लिहू शकत नाही त्यामध्ये, कारण त्याला ते नॉलेजच नसतं. आणि जी व्यक्ती त्यातून कधी गेलेलीच नाहीये त्या व्यक्तीला एक ट्रान्सजेंडर काय आहे हे माहितीच नसतं आणि आपण स्कूलमध्ये शिकवत नाही ना, कॉलेजमध्ये शिकवतो. म्हणून त्यांना माहितीच नव्हती. मग त्यांना मी सांगितलं, मग तिथून त्यांना थोडं थोडं कळायला लागलं आणि मग नंतर एक्सेप्ट त्यांनी मला केलं. पुढचा प्रश्न असा घेते की तृतीयपंथीय म्हणून स्वतःची ओळख निर्माण करताना तर सर्वात मोठा संघर्ष कोणता होता तुमच्यासाठी?
तृतीयपंथी म्हणून जेव्हा आपण ओळख निर्माण करायचा प्रयत्न करतो तर सर्वात महत्वाचं म्हणजे समाजाचा दृष्टिकोन जो आहे ट्रान्सजेंडर कम्युनिटीकडे बघण्याचा तो खूप चुकीचा आहे की हे लोक फक्त बेगिंग करतात, सेक्स वर्क करतात किंवा सगळे टाळ्याच वाजवतात, अरे हे तर असंच तमाशेच करतात. तो एक टिपिकल एखादा ट्रान्सजेंडर व्यक्तीला बघितल्यावरती डायरेक्ट मनात येणारा विचार आहेत ते. खरंय. आणि त्यामुळे तुम्ही किती शिकलेले आहात किंवा तुम्ही काय काम करत आहात किंवा तुम्ही समाजामध्ये काय करत आहात ह्याचा विचार कधी केला नाही जात. तुम्हाला बघितलं की त्यांच्या डोक्यामध्ये डायरेक्ट तुमची ती एक इमॅजिनरी हे तयार होते, इमेज तयार होते की हे असेच असतात. पण तसं नसतं. मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला आपण पहिला जाणून घेतलं पाहिजे, त्या व्यक्तीबद्दल माहिती घेतली पाहिजे, ती व्यक्ती काय करते हे त्याच्याशी संवाद साधून त्यानंतर मग आपण जजमेंटल झालं पाहिजे. मग स्वतःचा ओळख निर्माण करत असताना ट्रान्सजेंडर कम्युनिटीमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हाच होतो की समाजाचा दृष्टिकोन अजून बदललेला नाहीये, त्यामुळे स्ट्रगल जास्त आणि प्रॉब्लेम्स जास्त क्रिएट होतात. मग ते बदलण्याचं काम आपण आता करत आहोत. जसे अवेअरनेस सेशन घ्यायचे किंवा छोटे मोठे इव्हेंट्स करायचे, सोशल मीडियावरती व्हिडिओज टाकायचे, जे इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांच्या थ्रू आपण अनेक वेगवेगळे छोटे छोटे प्रोग्राम्स राबवतो. मग त्यामुळे कसं लोकांपर्यंत पोहोचत आहे की बाबा हे काय आहेत किंवा ट्रान्सजेंडर कम्युनिटीमध्ये सुद्धा शिकलेले लोक आहेत आणि काम करत आहेत, तर त्यामुळे थोडा दृष्टिकोन बदलण्यास मदत होतीये. यांच्यामध्ये सगळ्यात जास्त सपोर्टिव्ह तुमच्यासाठी कोण आहे, म्हणजे तुमचा गुरु तुम्ही कोणाला मानता? ऍक्च्युअली गुरु जर आपण म्हटलं तर गुरु एक अशी व्यक्ती असते की जी आपल्याला मार्ग दाखवते, आपलं आयुष्य कसं जगावं. मग सुरुवात तर आपली घरातून होते. जसं आई वडील आपले सर्वात पहिले गुरु असतात, कारण गुरुंनी जे शिक्षण द्यायचं असतं ते घरातून सुरू होतं. आणि मग आई वडिलांनी सगळ्यात पहिला समाजात कसं राहावं, किंवा माझे आई वडील स्वतः शिक्षक आहेत दोघंही, त्यामुळे त्यांनी मला चांगले संस्कार लहानपणीपासूनच दिले होते की आपण कसं राहायचं किंवा आपण काय केलं पाहिजे, कसं आयुष्य जगलं पाहिजे. तिथून पुढे मग आयुष्याने अनेक ठिकाणी वेगवेगळे गुरु निवडण्याची संधी दिली. जसं आमच्या समुदायामध्ये हिजडा परंपरा असते, मग त्यामध्ये तुम्हाला ह्या परंपरेशी जुडायचं असेल तर एक गुरु शिष्य परंपरेमध्ये यावं लागतं, गुरु करावा लागतो. मग तसं माझे पुण्यामध्ये गुरु आहेत, ते शिकलेले आहेत, चांगल्या पोझिशनला काम करतात, ते सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत, तर त्यांनीही मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. परत आपले पुण्याचे जे आमच्या पूर्ण समाजाचे जे मेन मुख्य आहेत त्याही खूप म्हणजे विचार त्यांचे चांगले आहेत, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे अनेक वेळेला. तर समाजातील अनेक लोकांनी मार्गदर्शन केलं. तर असं नाही म्हणू शकत की एकच गुरु आहेत, अनेक लोकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि अनेक गोष्टी शिकवल्या. ते सर्वजणच आज गुरु आहेत. एक म्हणजे सॉरी मी तुम्हाला हे केलं, एक असा व्यक्ती ज्याला जो तुमच्या अगदी म्हणजे काळजाच्या जवळ आहे, ज्याने प्रत्येक वेळेस म्हणजे तुमच्या पाठीशी उभा राहिलाय, प्रत्येक वेळेस तुम्हाला मदत केली आहे, किंवा प्रत्येक जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा तो म्हणजे तुमचा आधार म्हणून उभा टाकलाय, असा कोण आहे? असं असे व्यक्ती म्हटलं तर मी स्वतःलाच मानेल. कारण अनेक वेळेला असं होतं की आपल्याला आपल्या आजूबाजूला 4 लोक असतात, सपोर्ट करायला 4 लोक असतात, पण आपला सेल्फ कॉन्फिडन्स जर नसेल किंवा आपला स्वतःवरती आत्मविश्वास नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. आणि भरपूर वेळा सिच्युएशन्स अशा आल्या होत्या की मला असं वाटत होतं की नाही आता हे सोडून दिलं पाहिजे. तेव्हा स्वतःलाच मोटिवेट करून मी इथपर्यंत पोहोचले आणि स्वतःला साथ दिली. त्यामुळे मी स्वतःलाच माझं सोबती मानेल. वा, खूप छान. बरं, समाजसेवेच्या क्षेत्रात येण्यामागचं प्रेरणा कुठून भेटली तुम्हाला? समाजसेवा सुरू झाली ती स्वतःच्या अस्तित्वाच्या लढाईपासून, की आपल्याला स्वतःला एक्सेप्ट करायचं आहे. मग तिथून आपल्याला येणारे प्रॉब्लेम्स, मग मला जर मी एवढी शिकलेली असून आणि मला माहिती असून, इन्फॉर्मेशन असून सगळ्या गोष्टींचं, मला जर इतके प्रॉब्लेम्स येत असेल तर जे माझ्या समाजातील लोक आहेत किंवा ज्यांचं शिक्षण नाही आहे, जे आज बेगिंग करतात, आपण सिग्नल वरती बघतो, सेक्स वर्क करतात, त्या लोकांना किती प्रॉब्लेम्स येत असतील. तिथून
विचार आला की आपण मग छोटी छोटी मदत करायची. जसं त्यांना डॉक्युमेंटेशन नसतात तर त्यांना डॉक्युमेंट्स बनवून द्यायला मदत करायची. तर कधी कुणाला हॉस्पिटलमध्ये काम असेल तर ससूनला जाऊन त्यांना काही काम असेल किंवा त्यांना ऍडमिट करायचं असेल हे करायचं. असं एक छोट्या छोट्या कामातून सुरू झालं की आपण करू शकतो. मग तिथून एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला की आपल्याला अजून 4 लोकांना मदत करता येईल. म्हणून आता फक्त मी माझ्या कम्युनिटीसाठीच नाही तर आता पूर्ण समाजासाठी काम करते. आणि यावर्षी उपक्रमही राबवलेला आहे की या वर्षात 100 वेगवेगळे सामाजिक उपक्रम मला करायचे आहेत. Wow. आता ऑलरेडी 12 ते 15 झालेले आहेत. अरे वा. अजून करत आहे असं काहीतरी करते. काहीतरी म्हणजे नक्की काय करता? म्हणजे काहीतरी- समाजाला ऐकायला खरंच खूप छान वाटेल की नक्की काय म्हणजे. आता आपण एक उपक्रम राबवला की जवळजवळ 50 लोकांना जेवण वाटप केलं. म्हणजे घरी बनवून जे स्ट्रीट वरती झोपलेले हा, असतात हा. त्यांना मध्ये स्ट्रीट डॉग्सला आपण खायला घातलं. परत काही गरजू विधवा महिला होत्या त्यांना राशन दिलं. ओके. परत अजून आता 19 फेब्रुवारीला शिवजयंती होती. शिवजयंती दिवशी आपण सगळेजण मिरवणूक काढतो, डीजे लावतो आणि वेगवेगळे उपक्रम सगळेजण आपापल्या मंडळांमध्ये राबवत असतात. पण पर्यावरणाचा विचार कोणीच करत नाही या वेळेला, शिवजयंतीच्या वेळेला. म्हणून शिवाजी महाराजांचे विचारही होते की आज तुम्ही जर हे पर्यावरण वाचवलं किंवा आज जर ही झाडं तुम्ही कापली तर ह्याचे जे आपण बघतोय की बिबट्या वगैरे आजपर्यंत आणि हे पत्र आहे, त्या पत्रामध्ये लिहिलं होतं त्यांनी की तुम्ही जर आज ही झाडं कापली तर उद्या हे जंगलातील वन्य प्राणी तुमच्या घरापर्यंत येणार. आणि आज तीच परिस्थिती आहे. म्हणून त्या दिवशी आम्ही जवळजवळ 50 रोपे वाटप केली ह्याला आपलं छत्रपती संभाजी गार्डनच्या इथे. आणि भरपूर लोकांनी 5 ते 10 मिनिटात ते सगळे 50 रोप सगळे वाटप झाले. आणि ते एकच विचार होता की आपण कुठे ना कुठेतरी पर्यावरणाला जपलं पाहिजे. आणि आज आपण जपलं तर आपली येणारी पिढी त्याला सुरक्षिततेचा त्यांना हे मिळेल आणि त्यांना वापर करता येईल पर्यावरणाचा. म्हणून हा उपक्रम आम्ही केला होता. असे वेगवेगळे उपक्रम ठरवलेले आहेत की 100 असे उपक्रम करायचे आपण. खूप सुंदर, खूप सुंदर. बरं, आयुष्यातला असा एखादा प्रसंग ज्याने तुम्हाला आतून मजबूत केलं? आयुष्यातील असे आहेत अनेक प्रसंग, पण एक प्रसंग आजही मला आठवतं की मी आई वडिलांच्या घरी जेव्हा होते तेव्हा कुठल्याही वस्तूला जर मी सांगितलं मला हे पाहिजे तर सगळे माझे हट्ट पुरवले जायचे. पण नंतर अशी परिस्थिती आली की जेव्हा मी त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या, मी ओपन झाले, तर थोडंसं आमचं बॉन्डिंग बिघडलं होतं किंवा ते इकॉनॉमिकली वगैरे सपोर्ट नव्हते करत. म्हणून मी बेगिंग करायला लागले. तर तो दिवस, पहिला दिवस मला आजही आठवतो की मी तिथे समोर मागत होते आणि म्हणजे माझे फ्रेंड मागत होते, मी मागे थांबले होते. आयुष्यात कधी कोणासमोर हात पसरला नव्हता. आणि पहिल्या दिवशी मी दुकान मागायला गेले आणि त्या माणसाने 5 रुपये काढून दिले. त्या दिवशी मला त्या 5 रुपयाची किंमत कळाली. आणि तिथून थोडे दिवस मी केल्यानंतर मी ठरवलं की हे काम मला करायचं नाही. आणि आजपर्यंत मी परत बेगिंग करायला कधी गेले नाही, पण मी तिथून बाकी सगळ्या कामांमध्ये काम करते. वाव, खूप इमोशनल होतं हे. बरं, अजूनही समाजात तृतीयपंथीय व्यक्तींना समानतेने वागवलं जात नाही, ठीक आहे, तर तुमच्या मते यामागचं मुख्य कारण काय असू शकतं? मुख्य कारण नाण्याच्या 2 बाजू असतात. समाजाची चूक आहे असंही नाही आहे, अवेअरनेस नाही आहे समाजामध्ये मेन. आणि आपण जर इतिहासात बघितलं तर तृतीयपंथी व्यक्तींना खूप चांगल्या पोझिशनला कामं होती, त्यांना जॉब्स होते. आणि मुघलांच्या दरबारमध्ये पण ते ह्याच्यामध्ये असायचे, मंत्रिमंडळात असायचे किंवा जे त्यांच्या महिलांचं जे हरम असायचं त्याच्यामध्ये पण ते सुरक्षा रक्षकांचं काम करायचे. कारण ते दोन्हीकडे जाऊ शकत होते, महिलांच्या इकडे पण आणि राजदरबारात पण. त्यामुळे तेव्हा त्यांना एक ऍज अ मेसेंजर म्हणून पण कामाला ठेवायचे. तर सुरुवात काय झाली, ब्रिटिशर्सनी त्यांना क्रिमिनल घोषित केलं. आणि तो आज सुद्धा आपण समाज म्हणून क्रिमिनल्स म्हणून बघतो त्यांना. तर ते एक चुकीचं दृष्टिकोन आहे की तो बदलला पाहिजे. आणि त्यामुळे एकतर एक्सेप्टन्स मिळत नाही समाजामध्ये ट्रान्सजेंडर्सना. आणि काही समाजातील आमचेही असे लोक आहेत ज्यांच्यामुळे नाव खराब होतं असं बोलू शकतो. कारण
काही फेक लोक असतात. आता कोविड नंतर हा प्रॉब्लेम जास्त वाढला. कोविड नंतर काय झालं की जे दुष्काळी भाग वगैरे आहेत तिथे जॉब्स वगैरे तर ऑलरेडी नव्हतेच, आणि कोविड नंतर इकडे आपल्या मुंबई पुण्याला पण जॉबचे थोड्यांचे प्रॉब्लेम झाले होते. मग त्या लोकांनी काय केलं की ट्रान्सजेंडर लोकांचं वेशभूषा करून सिग्नल वरती मागायचं काम चालू केलं, आणि मग जबरदस्ती मागायचं. ते दिवसभर दारू पिलेले असायचे, दारू पिऊन मागायचे. काही लोक तर ब्लेड घेऊन असतात आणि तुम्ही पैसे नाही दिले तर ते ब्लेड. मग अशा लोकांमुळे काय झालं की पूर्ण समाजाचं नाव खराब झालं. मग तिथून ते अजून लोकांच्या मनात राहतात. बघताना तर त्यांना तो ट्रान्सजेंडर व्यक्तीच दिसतोय, पण ऍक्च्युअली ती ट्रान्स व्यक्ती आहे की नाही हे माहिती नाही. त्यामुळे लोकांचे विचार बदलतात आणि मग ट्रान्सजेंडर्सना तसंच बघितलं जातं. अच्छा, तर सरकार आणि समाज दोघांनाही तृतीयपंथीय समाजासाठी अजून काय बदल करायला हवेत असं तुम्हाला वाटतं? सरकारने तरी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे ऍक्च्युअल मध्ये. तर सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्माइल ह्या योजनेअंतर्गत ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट इश्यू करायला चालू केलेलं आहे, आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये ती वेबसाईट आहे. त्यामुळे तुम्ही तिथे रजिस्टर करून तुम्ही ट्रान्सजेंडर आहात म्हणून एक सर्टिफिकेट घेऊ शकता त्याच्यावर. आणि तिथून अजून जर म्हटलं तर आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी हायर एज्युकेशन ट्रान्सजेंडर साठी फ्री केलेलं आहे. तर हे झाले 2, आणि निराधार योजना आहे. 1-2-3 योजना आहेत, पण ऍक्च्युअल मध्ये ट्रान्सजेंडर साठी आरक्षण देणं हे आमची खूप वर्षापासूनची मागणी आहे, आणि आम्ही त्यासाठी कामही करत आहोत की आम्हाला आरक्षण मिळावं, 1% रिझर्वेशन असावं. कारण काय होतं की एक ट्रान्सजेंडर व्यक्तीला डिसेबल म्हणून पण कधी कधी घोषित केलं जातं सरकारी ह्याच्या डॉक्युमेंटच्या अनुसार. पण तसं नसून एखाद्या त्या व्यक्तीला तुम्ही आरक्षण दिलात तर ती व्यक्ती तिथे काम करू शकते, कुठेही जॉब मिळू शकते, काही करू शकते. कारण मेन काय होतं, डिस्क्रिमिनेशन असल्यामुळे किंवा समाजात अवेअरनेस नसल्यामुळे लोक कामाला ठेवत नाहीत. जर गव्हर्नमेंटनेच आरक्षण दिलं तर त्यांना कामाला ठेवणं भागच आहे, किंवा तिथं त्याच व्यक्तीला तुम्हाला भरती करता येईल, दुसऱ्या कोणाला तिथं त्या पोझिशनला करता येणार नाही. त्यामुळे आरक्षण हा आमचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि दुसरं समाजाचं जर बघितलं तर समाजाचं विचार बदलण्यासाठी अनेक LGBT किंवा ऍक्टिव्हिस्ट आहेत, पूर्ण इंडियामध्ये आहेत, जे काम करत आहेत. अनेक NGOs आहेत की जे अवेअरनेस साठी काम करतात. भरपूर सेन्सिटायझेशन सेशन्स होत आहेत सगळीकडे. गव्हर्नमेंट ऑफिसेस असू देत, पोलीस स्टेशन्स असू देत, किंवा MNCs असू देत, अनेक ठिकाणी होतात. आणि आता विचार बदलत आहेत, आणि भविष्यात अजून एक 5-10 वर्षांनी नक्कीच विचार बदलतील. जसं परिवर्तन हे महत्वाचं आहे, आणि पण ते एका दिवसात होत नाही. त्यामुळे त्याला वेळ जाईल, पण नक्की एक दिवस होईल. नक्कीच परिवर्तन घडेल. ठीक आहे. बरं, तुम्ही आधी पहिल्या स्टार्टिंगला मला सांगितलं की कधी कधी असं वाटतं की सगळं सोडून द्यावं. हो. तर त्यावेळेस तुम्ही स्वतःला कसं सांभाळलं? तेव्हा असं अनेक वेळा सिच्युएशन्स येतात लाईफमध्ये, प्रत्येकाच्याच लाईफमध्ये येतात की तेव्हा आपल्याकडे मोटिवेशन नसतं, किंवा आपण भरपूर जीव ओतून कुठल्या गोष्टीसाठी करत असतो पण ती गोष्ट घडत नसते. तेव्हा असं वाटत असतं की हे सोडून द्यावं. पण तोच मेन मुवमेंट असतो की जिथे तुम्हाला स्वतःला मोटिवेट करणं आणि सांभाळणं गरजेचं असतं. कारण तिथूनच पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुमचं गोल अचीव्ह होणार असतं, आणि तिथे जर तुम्ही सोडलात तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. पण तेव्हा स्वतःला मोटिवेट करण्यासाठी मी मोटिवेशनल मूवीज बघायचे, मी सॉंग्स ऐकायचे, आणि कधी कधी हे बुक्स वाचायचे, किंवा असे कोट्स वगैरे वाचत राहायचे. त्यातून मग मला ते स्वतःला असं वाटायचं नाही आपण करू शकतो, आपण करू शकतो, आणि मग ते स्वतःला पुश करत 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 पुढे न्यायचं. आणि मग एक दिवस जेव्हा आपल्याला आपल्या गोल पर्यंत आपण पोहोचतो, त्या दिवशी की ऍक्च्युअल मध्ये तेव्हा आनंद मिळतो की आपण हे ड्रॉपआउट नाही केलं किंवा तिथे गिव्हअप नाही केलं. म्हणून मग त्यासाठी स्वतःला मोटिवेट करत राहणं खूप महत्वाचं आहे, आणि प्रत्येकाने ते केलंच पाहिजे. खूप छान. तुमच्यामुळे बाकीचे पण खूप जण मोटिवेट होणार आहेत. आणि तर मला सांगा, अनेक तरुण तृतीयपंथी जे व्यक्ती आहेत ते आज पण म्हणजे नवीन पिढीतले म्हणतात, आता खूप साऱ्या घरांमध्ये तृतीयपंथी असणारच आहेत. खूप सारे मुलं आहेत ज्यांना ह्या इनर फिलिंग आहेत की मला मुलीसारखं राहायचंय किंवा मला असंच वागायचंय. खूप सारे मुलं आपण बघतो की म्हणजे मम्मीची कॉपी करतात, मम्मीची साडी घालणं, लिपस्टिक लावणं, आणि तिथे मग त्यांना ते थांबवलं जातं किंवा नाही हे चुकीचं आहे.
तर मग अशांना तुम्ही काय संदेश द्याल, की त्यांना कसं मोटिवेट कराल, की तुम्ही हे असं त्यांच्यासोबत नका करू किंवा असं? एक पहिला मी सांगू इच्छिते की ट्रान्सजेंडर मध्ये ट्रान्स मेन ट्रान्स वुमेन हे दोन वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात. अच्छा. ट्रान्स वुमेन म्हणजे बाय बर्थ तुम्हाला डॉक्टरनी मेल म्हणून असाइन केलेलं असतं तुमचं जेंडर, नंतर मग तुम्ही चेंज करता आणि एक विमेनचं लाईफ जगता. आणि ट्रान्स मेन मध्ये असं असतं की तुम्ही बाय बर्थ फिमेल म्हणून जन्माला आलेला असता, पण नंतर तुम्ही ऍज अ मेल कन्वर्ट होता किंवा Okay. तुमचा असा विचार असतात किंवा तुम्हाला असं वाटत असतं की मी पुरुषाच्या शरीरात मला पुरुष म्हणून जगायचंय. म्हणून मग ते एक अजून मोठं लोकांपर्यंत नॉलेज नाही आहे किंवा माहिती नाही आहे की ट्रान्सजेंडर मध्ये दोन वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात. लोकांना ट्रान्सजेंडर म्हटलं की फक्त हिजडा किंवा एक साडी घातलेली व्यक्तीच दिसते, हो. पण तसं नाहीये. तर ते एक आहे. आणि जसं तुम्ही म्हणलात की घरी असताना लहान असताना मेकअप करणं हे सगळ्यांच्या आयुष्यात होतं, आम्ही करायचो. आणि लहानपणी माझी मामी स्वतः मला साडी घालायची, मुलींमध्ये मी खेळायची, तेव्हा त्यांना ऑब्जेक्शन नव्हतं. पण जेव्हा तुम्ही एक व्यक्ती म्हणून म्हणता की मला एक स्त्री म्हणून जगायचं आहे, तिथे तो प्रॉब्लेम क्रिएट होतो. आता 2 दिवसापूर्वी होळीला एक रील पण व्हायरल झाली होती, तुम्ही बघितली असेल. राजस्थानमध्ये एक मुलगा मुलगीचा वेश घेऊन फिरत होता आणि तिथे ती अशी प्रथा आहे की गावातील एका व्यक्तीने होळी दिवशी मुलींचं रूपांतर करून असं काहीतरी होतं. त्याला एक्सेप्ट केलं सगळ्यांनी, त्याला सगळ्यांनी व्हायरल केलं. पण त्याच जर मुलाने ठरवलं असतं की मला ट्रान्सजेंडर म्हणून आयुष्य जगायचंय, सगळ्यांनी सगळ्यात पहिला त्याला नकार दिला असता किंवा त्याला समाजातून बाहेर काढलं असतं. मग हेच आपले विचार बदलणं गरजेचं आहे की प्रत्येक व्यक्तीला आपलं आयुष्य आपल्या इच्छेनुसार जगण्याचा अधिकार आहे, जोपर्यंत त्या व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जात नाहीत किंवा दुसऱ्या व्यक्तीला त्रास होत नसेल. आता मी ट्रान्सजेंडर जन्माला आले, ती माझी चूक नव्हती, पण मला जे जसं जगायचं आहे मी ते जगत आहे आणि मी जशी जगतीये, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होण्यासाठी काहीच हे नाहीये ना, कारण माझं आयुष्य आहे. मला डिस्क्रिमिनेशन होते त्यासाठी मी लढेल, पण समाजाने त्यासाठी की तू हे चुकीचं करतो हे बोलणं चुकीचं आहे. आणि एक्सेप्टन्स सुरू कधी होतो? आपल्या घरातून, कारण समाजच आपल्या घरातून सुरू होतो. पहिला आई वडील असतात, नातेवाईक असतात, मग आजूबाजूचे लोक असतात, मग हा समाज आहे. मग समाजाची सुरुवातच आपल्या घरातून असेल तर आई वडिलांनी सगळ्यात पहिला समाजाचा विचार न करता आपल्या मुलांना एक्सेप्ट केलं पाहिजे आणि मग 4 रिलेटिव्ह एक्सेप्ट करतील, मग हा समाज पण नक्कीच एक्सेप्ट करेल एक दिवस. त्यामुळे सुरुवात घरातून झाली पाहिजे. थँक्यू. बरं, महिला दिनाच्या निमित्तानं स्त्री आणि तृतीयपंथी, ठीक आहे, या दोघांबद्दल साम्य काय वाटतं तुम्हाला? महिला दिनाच्या निमित्तानं सर्वांना तर पहिला सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि मला असं वाटतं की एक स्त्री एक पूर्ण जनरेशन घडवते. कारण घरात आपण जसं म्हणतो की स्त्री शिकली तर पूर्ण येणारी पुढची पिढी शिकलेली असू शकते. कारण घरात स्त्री असते, मुलींना शिकवायचं असू दे किंवा त्यांच्याकडे लक्ष देणं असू दे, मुलांकडे लक्ष देणं असू दे, तर त्यासाठी एज्युकेशन तर सगळ्यांचं महत्वाचं आहे आणि स्त्री शिकणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि एक स्त्रीला आपण शक्तीचं रूप मानतो, तसंच एक तृतीयपंथी महिला सुद्धा एक महिलाच आहे आणि त्यांचे स्वतःचे फिलिंग सुद्धा एका महिलेसारखेच असतात आणि महिला म्हणूनच ते आयुष्य जगत असतात. पण त्यांनाही तितका स्ट्रगल आहे जितका एका महिलेला करावा लागतो. आणि जसं तुम्ही आई बनू शकता, तुम्ही सगळ्या एक मैत्रीण बनवू शकता, बहीण बनवू शकता. आम्हीही आमच्या समाजामध्ये कोणाची तरी आई आहोत किंवा कोणाची तरी बहीण आहोत, कुणाची तरी कुणाची तरी मुलगी आहोत. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी आमच्या ह्याच्यातही आहेत आणि तुमच्याही आहेत. तर आपलं तेच जीवनामध्ये साम्य आहे एक महिलेचं आणि एक तृतीयपंथी महिलेचं, की आपलं जीवन समान आहे आणि स्ट्रगल सेम आहे आणि आपल्याला वेळोवेळी सगळा स्ट्रगल करत पुढे जाणं हे गरजेचं आहे. बरं, पुढील काळात तृतीयपंथी समाजासाठी तुमचं मोठं स्वप्न काय आहे? पुढील काळात मला असं वाटतं की आज आपण जे बेगिंग किंवा सेक्स वर्क मध्ये ट्रान्सजेंडर बघत आहोत, ती संख्या कमी होऊन बिझनेसेस असू देत किंवा जॉब्स असू देत किंवा गव्हर्नमेंट जॉब्स असू देत. मेन तरी मला माझं कधीपासून स्वप्न होतं की एखाद्या व्यक्तीला मला राज्यसभामध्ये किंवा विधानसभेमध्ये बघायचं आहे किंवा
जेव्हा ती व्यक्ती पॉवर मध्ये येईल तेव्हा पॉलिसीज बनायला जास्त वेळ नाही लागणार. कारण मला काय हवंय हे मी स्वतः सांगू शकते. बरोबर. मग मला जे पॉलिसीज हव्यात हे तुम्ही नाही बनवू शकत, कारण तुम्हाला त्यातून ते स्ट्रगल माहिती नाही किंवा तुम्हाला ते प्रॉब्लेम्सच माहिती नाहीत की काय आहेत. मी जेवढं व्यक्त होऊ शकते तेवढं तुम्ही तिथे व्यक्त नाही होऊ शकत. त्यामुळे सगळ्यात पहिलं तर मला एखाद्या व्यक्तीला पॉलिटिक्स मध्ये तिथे चांगल्या पोझिशन वरती बघायचं आहे. आणि दुसरं म्हणजे जसं जॉब्स आहेत या सगळ्या गोष्टी, आणि सेक्स वर्क आणि बेगिंग मधून माझा समाज बाहेर यावा हीच अपेक्षा. ओके, मग आपण असं म्हणू शकतो का की इथून पुढे ज्या निवडणुका होतील तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला चान्स भेटला तर तुम्ही उभा टाकाल? या वर्षी जेव्हा आपले ह्याचेच इलेक्शन चालू होते नगरसेवकाचे, अनेक लोकांनी मला सांगितलं होतं की तू प्रयत्न कर ऍटलिस्ट फर्स्ट टाइम. पण मी यावेळी थोडं इंटरेस्ट नाही घेतला. पण माझी इच्छा आहे नक्कीच, जर भविष्यात कधी अशी मला संधी मिळाली तर मी नक्कीच इलेक्शन लढवेल आणि उभे राहणार. अनेक लोक म्हणतात की समाज बदलतोय, पण तृतीयपंथी व्यक्तींना आता स्वीकार मिळतोय का खरोखर? म्हणजे जसं सगळीकडे आपण बोलतो की हा बदललंय, सुविधा आल्यात, गव्हर्नमेंट सुद्धा सपोर्ट करतंय, कंपन्यांमध्ये जॉब आहेत, पण हे कितपत खरं आहे? असं बघायला गेलं तर आपण 50-50% म्हणू शकतो, कारण प्रत्येकाचे विचार आपण बदलू नाही शकत. आणि जे आधीची जनरेशन आहे त्यांचे विचार बदलण्यासाठी खूप वेळ जातो, कारण त्यांच्या ते डोक्यात लहानपणापासून फिट आहे की हे असंच असतात किंवा हे असंच आहे किंवा ट्रान्सजेंडर असणं चुकीचं आहे. त्यामुळे त्यांचे विचार अजून बदलण्यासाठी खूप ते घासावं लागणार आहे. पण आत्ताची नवीन जनरेशन जी आहे ती एक्सेप्ट करते, कारण त्यांना असं आहे की प्रत्येकाला आपापलं आयुष्य कसं जगायचं ते जगू देत, आणि त्यांनाही त्यांचं आयुष्य त्यांच्या हिशोबाने जगायचं असतं. त्यामुळे नवीन जनरेशन एक्सेप्ट करतो, पण जुन्या जनरेशनला त्या एक्सेप्टन्स साठी थोडा वेळ लागेल. आणि जे MNCs मध्ये वगैरे जॉब आहेत तिथेही ऑन फ्लोर डिस्क्रिमिनेशन होतात. मी स्वतः जॉबला होते 2 वर्ष एका कंपनीमध्ये, नामांकित कंपनीमध्ये जॉबला होते. तिथेही ऑन फ्लोर माझ्यासोबत सुद्धा डिस्क्रिमिनेशन झालं. मी ते 2 वर्ष करून जॉब सोडून दिला, डिस्क्रिमिनेशन होतं म्हणून. पण प्रत्येकाचे विचार आपण नाही बदलू शकत, पण प्रयत्न नक्कीच करू शकतो आपण. आणि म्हणजे जसं बघायला गेलं तर आजकालची जी नवीन जनरेशन आहे ती एज्युकेशनकडे जास्त वळतीये. म्हणजे हे जे रस्त्यावर उभा टाकून पैसे मागणं किंवा धमकवणं किंवा प्रॉस्टिट्यूशन करणं या गोष्टी सोडून मला म्हणजे असं वाटतंय की नवीन पिढी जी काही म्हणजे तुमच्यासारखी आहे, जी एज्युकेटेड आहे, जिला समाजासाठी काहीतरी करायचंय आणि प्लस ती स्वतःलाही म्हणजे त्या लेवलला ठेवतीये की मला तिकडे नाही जायचंय, मी रस्त्यावर उभा टाकून पैसे मागणार नाहीये किंवा मी ह्याच्यात घुसणार नाहीये. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आजकाल जसं जनरेशन बदलत चाललेलं आहे, एवढं डेव्हलप होत चाललेलं आहे आपण, आणि एज्युकेशन खूप महत्वाचं आहे, सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे. त्यामुळे आत्ताच्या जे जनरेशन मधले ट्रान्सजेंडर सुद्धा आहेत, सगळे एज्युकेटेड आहेत आणि भरपूर लोक जॉब करतात, अनेक चांगल्या पोझिशनला आहेत, अनेक लोक लॉयर आहेत, IPS ऑफिसर आहेत, परत जज आहेत, अनेक वेगवेगळ्या पोझिशन वरती आहेत. प्रत्येकालाच बेगिंग आणि सेक्स वर्क करणं आवडत असेल असं नाहीये. ह्याच्या आधीच्या जनरेशनला ऑप्शन्स नव्हते किंवा त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचं काहीच साधन नव्हतं असं आपण म्हणू शकतो, कारण सपोर्टही नव्हता. आज म्हणजे तुमच्यासारखे खूप सारे जण आहेत ज्यांना म्हणजे हे एक्सेप्ट करायला भीती नाही वाटत की मला इकडे जायचंय. हो, है ना, कारण की आधी असं होतं, इव्हन फॅमिलीला पण या गोष्टीची भीती होती की हा जाऊन रस्त्यावर उभा टाकेल का, किंवा हा अशा लोकांमध्ये जाऊन स्वतःच वाटोळं करून घेईन का. तर आज ती भीती राहिलेली नाहीये. राईट. फक्त आणि फक्त शिक्षणामुळे आणि तुमच्यासारख्या म्हणजे व्यक्तित्वामुळे की तुम्ही स्वतः समाजासाठी उभा आहात. तुम्ही समोरच्यांना सांगते की तुम्ही घाबरू नका, मी आहे. त्यामुळेच थोडासा आता आपण बदल बघत आहोत. जर तुम्हाला सरकार समोर थेट उभा टाकून तृतीयपंथीय समाजासाठी एक मोठी मागणी करण्याची संधी मिळाली तर ती काय असेल? तृतीयपंथी समाजासाठी जर मागणी करण्यासाठी संधी मिळाली तर नक्कीच, मग जसं मी सांगितलं तसं मी पहिलं तर आरक्षणाचाच मुद्दा टाकणार आहे, कारण आरक्षणच महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातींना आरक्षण का दिलं होतं? कारण मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना तेव्हा आरक्षणाची गरज होती.
आणि त्यामुळेच आज आपण बघू शकतो की सगळ्या अनुसूचित जाती आपण मुख्य प्रवाहात पाहत आहोत. तर तसंच आज माझा समाज तर सगळ्यात मागे आहे. तर त्यामुळे त्यांना जर मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर आरक्षण हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि मला असं वाटतं की हीच सगळ्यात मोठी मागणी असेल सरकारकडे. ओके, ठीक आहे. आज जर तुम्हाला आई वडिलांसमोर किंवा समाजासमोर मनातली एक गोष्ट सांगायची संधी मिळाली तर ती तुम्ही काय सांगाल? आई वडिलांसमोर जर सांगायची संधी मिळाली तर मला असं वाटतं की त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की मी चुकीचे नव्हते आणि आपल्या मध्ये जे काही असेल किंवा काही गोष्टी झाल्या असतील आधी तर ते हे समाजामध्ये अवेअरनेस नसल्यामुळे झाल्यात आणि त्यांनाही त्या गोष्टी नंतर कळाल्या. तर आता माझ्या मनात असं काही नाहीये किंवा आता आमचं सगळं व्यवस्थित आहे आई वडिलांचं माझं. आणि समाजासाठी मला एकच आहे की तुमच्या घरी जर एखादा तृतीयपंथी व्यक्ती जन्माला आला तर सर्वात पहिला तुम्ही एक्सेप्ट करा. तुम्ही एक्सेप्ट केला तर समाज नक्कीच एक्सेप्ट करेल. तुम्ही जर त्या व्यक्तीला टाकून दिलं तर ती व्यक्ती नक्कीच तुम्हाला उद्या रस्त्यावरती भीक मागताना दिसणार. अच्छा, बरं, तुमच्याबद्दल अशी पण एक गोष्ट ऐकण्यात आली आहे की तुम्ही तुमच्या म्हणजे तृतीयपंथी समाजाचा एक वेगळा असा ढोल ताशा पथक काढलेला आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तृतीयपंथी समाजाचा ढोल ताशा पथक आपण 2 वर्षापूर्वी सुरू केलं होतं. तर शिखंडी ढोल ताशा पथक ते नाव आहे. आणि शिखंडी हे नाव कारण महाभारतामध्ये शिखंडी एक ट्रान्समॅन राजा होता आणि ज्याचा जन्म पितामह भीष्म जे होते त्यांचा वध करण्यासाठी झाला होता. आणि तर मग ती व्यक्ती एक राजा होती तरी सुद्धा आयुष्यभर तिला स्वतःच्या अस्तित्वासाठी लढावं लागलं, परत युद्ध करावं लागलं, स्ट्रगल करावं लागलं. सगळ्या गोष्टी जसं त्याच्या आयुष्यामध्ये होतं तशा आमच्याही आयुष्यामध्ये आहेत आणि आजही आम्ही आमच्या अस्तित्वासाठी किंवा आमच्या हक्कांसाठी लढत आहोत. तर त्यामुळे शिखंडी हे नाव आम्ही ठेवलं होतं. आणि ढोल ताशा पथकच का, तर ढोल ताशा पथक ही आपल्या पुण्याची संस्कृती आहे आणि एखाद्या व्यक्तीने संस्कृती घेऊन समाजामध्ये अस्तित्वासाठी उभं राहिलं तर एक्सेप्टन्स लवकर मिळतो. त्यामुळे ढोल ताशा पथक ही आम्ही सुरू केलं आणि मग आम्ही समाजामध्ये उभे राहिलो आणि तेव्हा एक्सेप्टन्स एवढा चांगला मिळाला की सर्वांनी खूप अप्रिशिएट केलं की आता ट्रान्सजेंडर सुद्धा ढोल ताशा वाजवतात आणि हे आपलं म्हणू शकतो भारतातलं पहिलं ढोल ताशा पथक आहे जे ट्रान्सजेंडर्स आहे. वाव, धन्यवाद ताई. अजून परत एकदा तुम्हाला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. वेळ काढून तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद. खरंच संघर्षातून उभा राहून समाजासाठी काम करणं हीच खरी प्रेरणा असते. आजच्या महिला दिनाच्या निमित्तानं आपण हे शिकलो की ओळख काही असो, स्वप्न मोठं असेल आणि मनात जिद्द असेल तर प्रत्येक व्यक्ती समाजात परिवर्तन घडवू शकते. आज आपल्या पॉडकास्टमध्ये येऊन आपले विचार आणि अनुभव शेअर केल्याबद्दल आपले मनापासून आभार. मित्रांनो, अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी परिवर्तन न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत. मी ईश्वरी. नमस्कार.